अत्याचार सहन करू नये असं आपण घराघरातल्या मुलींना शिकवलं पाहिजे. स्वाभिमानाने निर्भीडपणे जगायला शिकवायचंय आपल्याला. त्याचवेळी घरामध्ये जे आपले पुरुष आहेत, मुलं आहेत, त्यांना सुद्धा स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे आपण, किंवा प्रत्येक आईने असे संस्कार मुलांवरती आपल्या केले पाहिजेत असं वाटतं या बाबतीमध्ये. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मला वाटतं प्रत्येक मूल हे आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघूनच शिकतं. ती संवेदना जागृत करण्यासाठीचाच हा एक प्रयत्न आहे. जसं मी सांगितलं की पहिल्या रात्री किंवा दुसऱ्या रात्री सुद्धा जेव्हा आम्ही जे उपक्रम केला ज्याच्यामध्ये चित्र काढणं, पोस्टर्स काढणं होतं, महिला जितक्या आल्या त्याहीपेक्षा अधिक संख्येनं पुरुष आले. कारण त्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे. त्यांनाही त्यांच्याही घरामध्ये एक स्त्री आहे, त्यांना जन्म एका स्त्रीनं दिलाय. आणि त्यामुळे मला वाटतं की जे सेन्सिबल आपण म्हणतो आपलं मानवी मन आहे, त्याप्रमाणे ज्यांच्या भावना जागृत होतात जाणीवेतून, ते लोक तिथे सहभागी होतातच. आणि अशा सकारात्मक रित्या जर का आम्ही त्यांना जोडून घेतलं तर ते जास्त उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटतं. म्हणून इथे प्रत्येक रात्री आम्हाला वाटतंय की पहिल्या 2 रात्रीचा अनुभव पुन्हा एकदा आम्ही रिपीट होताना बघणार आहोत. तो आम्हाला प्रत्यय पुन्हा पुन्हा येईल की तेवढ्याच संख्येनं किंवा आमच्यापेक्षा जास्त संख्येनं पुरुषांचा सहभाग आपोआप आपसूक तिथे आम्हाला मिळतोय. आणि हे खरंच खूप छान आहे की आपल्याला जे वाटतंय आपल्यासाठीची काळजी करणारे सुद्धा इतर तेवढेच पुरुष आहेत आपल्यासोबत, आणि त्यांनी आपल्यासोबत या मोहिमेमध्ये अजून पुढे वाटचाल केली तर जे आपल्याला वाटतंय, जे निर्भय जग आपल्याला निर्माण करायचं आहे ते नक्कीच तयार होऊ शकतं. म्हणजे हा उपक्रम काही केवळ महिलांसाठी असं नाही, पुरुषांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटेल की आम्हाला पुरुषांकडनं अशी मागणी आली आहे की एक दिवस सगळ्या महिलांसाठी तुम्ही 12 रात्री ज्या केलेल्या आहेत त्याच्याऐवजी एक दिवस तुम्ही पुरुषांसाठी पण डेडिकेट करा. कारण आमच्याकडे सुद्धा काही अनुभव असतात, बरोबर, आणि ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही त्याचा नक्की विचार करतो. पुरुषांकडून सुद्धा ही मागणी आणि विचार आलेला आहे, जे त्यांचा सुद्धा प्रतिसाद दाद देण्यासारखा आहे. पहिल्या 2 रात्री तुम्ही पुण्यामध्ये या रात्री जागवलेल्या आहेत रस्त्यावरती येऊन. तर पुढच्या ज्या रात्री तुमच्या आहेत, आता 10 रात्री अजून तुमचा हा उपक्रम बाकी आहे, तर त्या कुठे तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात? आत्ताच्या ज्या 12 रात्रींचं डिझाईन केलेलं आहे पुण्यातलंच डिझाईन केलेलं आहे. आणि पुण्यातल्या शक्य असेल तेवढ्या आम्ही भागांमध्ये जाऊन हा उपक्रम करावा असं म्हणतोय. म्हणजे फक्त एका ठिकाणून तो होता कामा नये, तर निरनिळ्या ठिकाणी होईल. हडपसरला होईल, कोथरूडला होईल, वारजेला होईल, असं निरनिळ्या ठिकाणी होईल. पण 11 ऑक्टोबर हा दिवस युनेस्कोनी आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून 2012ला डिक्लेअर केलाय. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की 11 ऑक्टोबर मध्ये पडते आणि 11 ऑक्टोबरचा शनिवार आम्ही घेतलेला आहे. तर त्या 11 ऑक्टोबरचा दिवस हा महाराष्ट्रव्यापी असावा. आणि त्या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक महिला संघटनांची आणि महिला संस्थांची मीटिंग घेतली. आणि ऑलरेडी आता सुद्धा आमच्या बरोबरीने पहिली रात्र अमरावती, वर्धा वगैरे या ठिकाणी लोकांनी साजरी केली. मी साजरी केलीच म्हणेन, कारण ते उतरले रस्त्यावर, निर्भयपणे ते फिरले त्या दिवशी. आणि आता निदान 11 ऑक्टोबर हा एक दिवस तरी कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रभर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा निर्भय दिवस म्हणून असावा असा आमचा प्रयत्न आहे. आणि तो महाराष्ट्रातल्या मीटिंग सगळीकडे चालू आहेत आणि तो महाराष्ट्रभर होईल. किंबहुना हा देशभर होण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत, पण महाराष्ट्रभर तर हा नक्कीच होईल. म्हणजे हा जो जागर तुम्ही सुरू केलेला आहे स्त्रीनी निर्भय व्हावं म्हणून, हा सर्वदूर पसरतो आहे. आपल्या पूर्ण देशामध्ये तुम्हाला तो पसरवायचा आहे. तर आता मला असं म्हणायचं की हा कार्यक्रम आपला महिलांसाठी आहे. तर या उपक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या घराघरात जे कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींना काय सांगाल? वनिता मंडळातनं तर खूप चांगले कार्यक्रम होतच असतात आणि आपण आपले हक्क अधिकार यांचीच जाणीव ह्या माध्यमांमधनं करून देत असतो. आम्हाला असं वाटतं की महिलांनी आपले हक्क आणि अधिकार याच्याबद्दल जाणून घ्यावं, त्यासाठी सक्षम बनावं. किंबहुना मी असं म्हणेन, आज समाजामध्ये एक स्त्री म्हणून मला वाढवलं जातं लहानपणापासून. मूल जन्माला आलं की त्याच्या बरोबरीने त्याच्या पाठीवरती एक ओझं होतं. पुरुष असेल तर एक वेगळं ओझं जातं आणि बाई असेल तर एक वेगळं ओझं जातं. आणि त्या बाईच्या ओझ्यामध्ये बाई बनते किंवा गुलाम बनते आणि पुरुषाच्या ओझ्याखाली तो पुरुष बनतो. पण माणूस आम्ही कोणीच बनत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आमची ही जी लढाई आहे ही काही फक्त संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्त्री पुरुष समानतेचीच नुसती लढाई नाहीये. तर ही स्त्री पुरुष समानता पण तेव्हाच येईल जेव्हा आम्ही
एक माणूस म्हणून समाजामध्ये एकमेकांकडे बघायला लागू. बरोबर. सो ही माणूसपणाची लढाई आहे आणि आपण सगळेच जण मिळून माणूस बनण्याचा प्रयत्न करूया असा एक संदेश मला द्यावासा वाटेल. समाजातल्या कुठल्याही व्यक्तीकडे स्त्री किंवा पुरुष म्हणून न बघता माणूस म्हणून बघा, माणूसपणाचे हक्क द्या आणि त्या पद्धतीने एकमेकांना वागणूक द्या. फार सुंदर संदेश तुम्ही दिलेला आहे. जीविका, तुला मैत्रिणींना काय सांगायला आवडेल? तर जसं अलकाताई म्हटली, मेरी राते मेरी सडके याचा उद्देश खूप मोठा आहे आणि सकारात्मक आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी आमच्यासोबत 11 ऑक्टोबरला या उपक्रमामध्ये शिवाजी पुतळ्याजवळ सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. आम्ही सगळ्याजणी तुमची आतुरतेने वाट बघत आहोत आणि हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी आपापल्या पातळीवर हा उपक्रम केला तर आपल्याला ती ऊर्जा एकत्रितपणे पुढे नेता येईल असं मला वाटतं. तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच माझ्या मैत्रिणींना हे माझं आवाहन आहे की 11 ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही तुमच्या तुमच्या ठिकाणी तुमच्या पातळीवर हा उपक्रम नक्की सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. अगदी तुम्ही चौघी एकत्र आलात तरीही आम्हाला आनंद आहे आणि वाटेल कुठेतरी आपण आपली ऊर्जा एकत्र आणून काहीतरी सकारात्मक पाऊल उचललं आहे. शेवटी मी इतकंच म्हणेल, ये सड़कें रात में खतरनाक हो जाती है, इन्हें खतरे से बचाने निकले. ये सड़कें रात में सूनी हो जाती है, इन्हें गुलजार करने निकले. वा, खूप छान वाटलं. या उपक्रमाला अधिकाधिक प्रतिसाद मिळेल महिलांकडून, पुरुषांकडून अशी आपण आशा करूया आणि हा तुमचा जो प्रतिकात्मक कार्यक्रम आहे स्त्रियांना निर्भय बनवण्यासाठी हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमचा उद्देश सफल होईल अशी आपण आशा करूया. आज अलकाताई आणि जीविका, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या उपक्रमाविषयी आपल्या मैत्रिणींना सविस्तर अशी माहिती सांगितली. याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मेरी राते मेरी सडके या उपक्रमाविषयी महिला जागर समितीच्या अलका जोशी आणि जीविका उठडा यांच्याशी राजश्री सोवनी यांनी साधलेला संवाद आत्ता आपण ऐकला. मैत्रिणींनो, स्त्रीवरचा अन्याय, अत्याचार सहन न करण्याचा आपणही निश्चय करूया. वात्सल्य मूर्ती असणारी आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा रूपांमध्ये आपल्याला दिसणारी स्त्री अन्याय, अत्याचार झाला तर रणचंडिका दुर्गेचं रूप ही धारण करू शकते याची जाणीव ठेवूया आणि स्त्री शक्तीचा जागर करूया.